नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. विषय लय भारी. आत्ताच आपण बघितले की महाराष्ट्रात लोकसभा इलेक्शन पार पडलेले आहेत व येत्या 3 ते 4 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन चालू होणार आहेत. आचारसंहिता 1-2 महिन्यात सुरू होऊ शकते आणि या इलेक्शनमध्ये महायुती आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी आणि काही अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढणार आहेत. तर आपण बघूया. तरी आपण आता विधानसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल बघणार आहोत. आपणाला माहीत आहे की महाराष्ट्रात एकूण 288 जागा आहेत. येथे थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे आणि प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे हेही या निवडणुकीत उतरणार आहेत. ओपिनियन पोल बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्याला अपलोड करू शकतो व नवीन माहिती मिळू शकते. तर महाराष्ट्रात पहिला जिल्हा येतो सांगली. सांगलीत एकूण 8 जागा आहेत. महाविकास आघाडीला 5 जागा मिळू शकतात व महायुतीला 3 जागा मिळू शकतात. पुढचा जिल्हा येतो सातारा. सातारामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहे. तेथे महाविकास आघाडी 4 आणि महायुती 4 अशा जागा निवडून येऊ शकतात. पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूरमध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडी 6 जागावर निवडून येऊ शकते आणि महायुती 5 जागावर निवडून येऊ शकते. पुढचा मतदारसंघ आहे वर्धा. वर्धा येथे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 2, महायुती 2 जागावर आपले उमेदवार निवडून येऊ शकते. अपक्ष येथे 0 सीटवर निवडून येऊ शकते. पुढचा मतदारसंघ आहे ठाणे. ठाणे येथे एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 8 जागांवर निवडून येऊ शकते व महायुती 10 जागांवर निवडून येऊ शकते. पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडी येथे 2 तर महायुती 1 जागेवर येथे निवडून येऊ शकते. पुढचा मतदारसंघ जिल्हा आहे वाशिम. वाशिम येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 1, महायुती 1 आणि अपक्ष 1 या जागेवर निवडून येऊ शकतात. पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 2 जागावर आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. नेक्स्ट जिल्हा आहे मुंबई. मुंबईमध्ये एकूण 26 मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 13 तर महायुती 11 जागांवर उमेदवार निवडून येऊ शकतात व अपक्ष येथे 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे नांदेड. नांदेडमध्ये एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 3 जागांवर उमेदवार निवडून येऊ शकतात व अपक्ष येथे 1 जागेवर उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबारमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 व महायुती 2. पुढचा जिल्हा आहे नागपूर. नागपूर येथे 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 6 व महायुती 5 आणि अपक्ष 1 जागेवर उमेदवार निवडून आणू शकतात. पुढचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिवमध्ये एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 2 व महायुती 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे पालघर. पालघर येथे 6 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2, महायुती 2 तर अपक्ष 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढचा जिल्हा आहे नाशिक. नाशिक येथे एकूण 15 जागा आहेत. येथे महाविकास आघाडी 6 तर महायुती 8 आणि अपक्ष उमेदवार 1 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढचा जिल्हा आहे रायगड. रायगड येथे एकूण 7 मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 3, महायुती 3 तर अपेक्ष उमेदवार 1 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढचा जिल्हा येतो अहमदनगर. अहमदनगर येथे एकूण 12 मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 7 तर महायुती 5 अपक्ष यांचा येथे खाता उघडू शकत नाही. पुढचा मतदारसंघ आहे पुणे. पुणे येथे एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 11, महायुती 9 आणि अपक्ष उमेदवार 1 जागेवरती निवडून येऊ शकतो. पुढचा मतदारसंघ आहे अकोला. अकोला येथे एकूण 5 मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 3, महायुती 2 आणि अपक्ष यांना येथे खाता उघडू येऊ शकत नाही. पुढचा मतदारसंघ आहे अमरावती. अमरावती येथे एकूण 8 जागा आहेत. येथे महाविकास आघाडी 4, महायुती 4 अशा जागांवर निवडून येऊ शकतात.
पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर. संभाजीनगर येथे एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 5 व महायुती 3, अपक्ष 1 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा येथे 7 विधानसभा मतदारसंघ आहे. तेथे महाविकास आघाडी 4 आणि महायुती 3 जागेवर निवडून येऊ शकते. पुढचा मतदारसंघ आहे भंडारा. भंडारा येथे एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूर. चंद्रपूर येथे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 3 तर महायुती 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी. रत्नागिरी येथे महाविकास आघाडी 2 जागा व महायुती 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे धुळे. धुळे येथे 5 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली. गडचिरोली येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोली येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे गोंदिया. गोंदिया येथे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे जालना. जालना येथे 5 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर. कोल्हापूर येथे 10 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 7 जागेवर तर महायुती 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे नवी मुंबई. नवी मुंबई येथे 10 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 4 जागेवर व अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा आणि लास्ट मतदारसंघ आहे लातूर. लातूर येथे 6 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महाविकास आघाडी 4 तर महायुती 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल and like and comment for new video. Thank you.